श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण खेकड्याचा रस्सा बनवणार आहेत. सर्वप्रथम आपण या पद्धतीने खेकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर या छोट्या छोट्या नांग्या आपण त्याच्यात तोडून घ्यायच्या आहेत. हा मधला भाग असतो त्याला पेंद्या म्हणतात. या पद्धतीने सर्व आपण छोट्या छोट्या नांग्या तोडून घेतल्यात व मोठ्या नांग्या आपण साईडला ठेवलेल्या आहेत व पेंद्याही आपण स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. सर्व हे नांग्या व पेंद्या. त्यानंतर आपण मसाल्यासाठी इथे खोबरं घेतलं आहे, जिरे घेतलेत, आलं घेतलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात व कोथिंबीर घेतले. याची आपण मिक्सरला बारीक फिरवून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पुन्हा ही पेस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे एक मोठा कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून त्याचीही मिक्सरला फिरवून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आपण या छोट्या नांग्या साईडला काढलेल्या त्या थोड्याशा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने व पुन्हा त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत. असं केल्याने आपलं मिक्सरचं भांडं बिघडत नाही, त्याचे ब्लेड वगैरे तुटत नाही आणि अगदी कमी वेळात हे नांग्या बारीक होतात व त्याची पेस्ट तयार होते. या पद्धतीने सर्व आपण नांग्या मिक्सरला फिरवून घेतल्यावर त्याची पेस्ट तयार करून घेतलेली. त्यामध्ये आता आपण पाणी मिसळून व्यवस्थित ते मिक्स करून पुन्हा आपण ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता आपण एक भांडं घेतलेले त्यावर गाळण ठेवलेले, त्यावर हे मिश्रण आपण नांग्यांचं गाळून घेणार आहे या पद्धतीने. याच पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहे. थोडंसं पाणी मिक्स करून तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आता राहिलेला गाळही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन पुन्हा एकदा हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण ह्या मोठ्या गाळणीने हे मिश्रण गाळलेलं आहे. आता मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले त्यामध्ये पुन्हा आपण थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हे मिश्रण आपण या गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण हे बारीक गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे नांग्यांचा वरचा भाग जो असतो कठीण तो यामध्ये जाणार नाही व आपल्या कालवणात खरखरही लागणार नाही, म्हणून हे बारीक गाळणीने आपण इथे गाळून घेणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपलं गाळून झालेलं आहे. दुसरीकडे आपण गॅस चालू करून त्यावर भांडं ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण खेकड्याचा रस्सा करणार आहे. ते तो भांडं गरम झालेले त्यामध्ये आपण 2 पळी तेल घालायचे. त्यानंतर कच्चाच कांद्याची पेस्ट आपण केलेली ती त्यामध्ये घालायची. तेलामध्ये तेल गरम झालं की पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचे चमच्याने. ही कांद्याची पेस्ट आपण 5 मिनिटं चांगले तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हायच ठेवायची आहे. व तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण कांद्याची पेस्ट चांगले 5 मिनिटं भाजून घेतल्यानंतर पुन्हा आलं, खोबरं व लसूणची पेस्ट आपण त्यामध्ये घालून तीही व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये भाजून घेणार आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण त्यामध्ये 4 चमचे मी इथे घाटी मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे व चवीप्रमाणे मीठ घालायचं. हेही आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दुसरीकडे गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, ते त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे. चांगलं भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे पाणी त्या मसाल्यामध्ये व पुन्हा
आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर हे 3 ते 4 मिनटं ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून तुम्ही बघू शकता चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे व मसालाही आपला चांगला भाजला गेलेला आहे. त्यानंतर आपण खेकड्याचे त्यामध्ये तुकडे घालायचे, पेंदे नांगे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, व्यवस्थित स्वच्छ केलेले ते. व पुन्हा हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये. हा खेकड्याचा रस्सा खूपच अप्रतिम चवीला लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा हे खेकड्याची रेसिपी ट्राय करा. व्यवस्थित आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे व पुन्हा आपण झाकण ठेवून हे मीडियम गॅसवर 5 मिनटं ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे या मसाल्याला. त्यानंतर आपण यामध्ये जे आपण पेंद्यांचं मिश्रण तयार केलेलं मिक्सरला फिरवून ते त्यामध्ये घालायचे. सर्व घालायचं नाही, खालचा गाळ तसंच ठेवायचे. त्यामध्ये थोडेसे जर पण असतील पेंद्याच्या वरच्या भागाचे कठीण जो भाग असतो तर ते राहतील. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व गरज वाटली अजून जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे असंही रस्सा तयार केला तरी चालतो किंवा तुम्ही यामध्ये 1 चमचा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे व ते बॅटर आपण या रश्श्याला उकळी आली की त्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे रस्सा एकदम व्यवस्थित मिळून येतो. आणि नाही घातलं तरी चालतं, कारण की पेंद्याचं जे आपण मिक्सरला बारीक फिरवून जे मिश्रण तयार केलेलं त्याच्यानेही हा रस्सा मिळून येतो व घट्ट असं दाटसर तयार होतो. आता आपण हे मीडियम गॅसवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. अगदी कमी मसाल्यांमध्ये हे कालवण खूपच टेस्टी व अप्रतिम चवीला लागतं. आता हे कालवण आपलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायची आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.